रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. इराणला हार्वेस्टिंग सुरू आहे. पण रासायनिक डोसच्या हे ना दिल्याप्रमाणे तेवढी काही मला ग्रोथ वाटत नव्हती. हे किट सोडल्यानंतर आम्हाला एक 8 दिवसाच्या आत चांगला फरक वाटला आम्हाला. पण इतका सुपर रिझल्ट आला की आज अक्षरशः माल माझा इराणला चाललाय. रामा ॲग्रोटेक कंपनीचे जैविक औषधं, केळी स्पेशल, बायोसमृद्धी याच्यामुळे हा माल आमचा निर्यातीला चाललेला आहे. आपला 21 रुपये 30 पैसे आजचा हायेस्ट रेट आहे. आजचा हायेस्ट रेट आपण 21 रुपये 30 पैशांनी दिलेला आहे. त्यांनी असंच अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उज्ज्वल दिवा आषाढी एकादशी निमित्त असाच सर्व घरांमध्ये उज्ज्वल होवो. अशी एकही बाग राहणार नाही की त्या शेतकऱ्याचा माल कॅरेटला जाण्याची वेळ येईल. हा मी आज एकादशीच्या दिवशी शब्द देतो. जैविक पद्धतीने आपण जर यूज केली औषधं तर त्याची वादी, वजन, वेट ही योग्यरित्या येतं. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत, साक्षात्कार ॲग्रो इरिगेशन सिस्टीम अकलूज यांच्यातर्फे आपण आज आलो आहोत म्हाळुंग येथील या केळी बागेमध्ये. आज त्या केळी बागेला सुरुवातीपासून ते आज इराणला हार्वेस्टिंग सुरू आहे, तर त्या बागेची पूर्ण यशोगाथा आज पाहण्यासाठी आपण या बागेमध्ये आलो आहोत. आपण जाणून घेऊया की शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून आज हार्वेस्टिंगपर्यंत इराणला माल चाललेला आहे, तर सुरुवातीपासून शेवट आज बॉक्सपर्यंत कसं नियोजन काय केलेलं आहे ते. नमस्ते सर, माझं नाव महेश लक्ष्मण ढेरे, मुक्काम पोस्ट म्हाळुंग, त्रिपूर ढेरे वस्ती, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तर मी 10 सप्टेंबरला केळीची लागवड केली. जैनची 2250 रुपये लावली होती. मग सुरुवातीला मी साधारण 3 महिन्यापर्यंत रासायनिक डोस देत होतो, पण रासायनिक डोसच्या हे ना दिल्याप्रमाणे तेवढी काही मला ग्रोथ वाटत नव्हती. मग त्यानंतर आमच्या अकलूजचे मित्र विक्रम सावंत यांची आमचा संपर्क झाला. मग त्यांनी सांगितलं माझ्या विश्वासावर सोडा, एकदा सोडा म्हणले, जर नाही रिझल्ट आला तर तुम्ही परत पैसे स्वतः मी तुम्हाला मागणार नाही, एवढं त्यांनी गॅरंटी दिली. मग आम्ही एक किट सोडलं. एक किट सोडल्यानंतर आम्हाला एक 8 दिवसाच्या आत चांगला फरक वाटला आम्हाला. मग वाटल्यानंतर तिथून 5 किट मी 2250 झाडांना 5 वेळा, म्हणजे एका वेळेस 2 किट द्यायचो मी. असं साधारण 22,500 रुपये खर्च झाला. पण इतका सुपर रिझल्ट आला की आज अक्षरशः माल माझा इराणला चालला आहे. ते आपलं तुमचं जैविक ही वापरल्यामुळं त्याचा इतका जबरदस्त रिझल्ट आला की वादी अतिशय सुपर. व्यापारी आलेला प्रत्येक व्यापारी हा मला बागत द्या असा एवढं म्हणजे आग्रह करतोय. आणि आज अक्षरशः तो इराणला एक्सपोर्ट होतोय माल आज माझा. आणि एवढे सगळं आज योगायोगाचा दिवस असा की आज पांडुरंगाची एकादश आहे. पांडुरंगाची एकादश आहे आणि त्या निमित्तानं आज हार्वेस्टिंगचा पहिला दिवस आहे. आणि तो माल इराणला चालला आहे, इराणला आषाढी एकादशी. तर आपण सर्वप्रथम ही पांडुरंगाची पूजा करून घेऊया.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज 17 जुलै 2024 आषाढी एकादशी निमित्त आपल्या केळीचा माल जो आहे तो काढायचा, हार्वेस्टिंग त्याला आपण काढणे असं म्हणतो. आणि हा काढलेल्या केळीचा माल इराण देशामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील श्रीपूर ह्या गावातून म्हाळुंग गावातून जात आहे. आता याच्यामध्ये जे योगदान आहे ते अनिल सावंत साहेब विक्रम सावंत साहेबांचं योगदान खूप मोठं आहे. त्यांच्या असणाऱ्या कंपनीचे जे काही आम्ही औषधं वापर राम ॲग्रोटेकचे राम ॲग्रोटेक कंपनीचे जैविक औषधं, केळी स्पेशल, बायोसमृद्धी याच्यामुळे हा माल आमचा निर्यातीला चाललेला आहे. सर मला सांगा, आपण हे जे तुम्ही 3 महिन्यानंतर राम ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरली, जैविक उत्पादने वापरून केळी एक्सपोर्ट होऊ शकते या गोष्टीवरती विश्वास बसत होता का, किंवा होता का विश्वास? आमचा विश्वास अगोदर नव्हता. आम्ही यापूर्वी जे काही केळी लावलेली होती ते सर्व रासायनिक खतावर आम्ही वापरले. गोण्या आणायच्या 25 किलोच्या सोडायच्या, रासायनिक खताचा वापर करून आम्ही केळी काढत होतो. पण जो तुमचा रामाबाय ॲग्रोटेकचे जैविक उत्पादने जी वापरली, त्या वापरलेल्या उत्पादनातून मालाचा जो काही दर्जा आहे उत्तम दर्जा मिळाला. आम्हाला मालामध्ये चमक मिळाली. मालाच्या केळाची साईज जी आहे ती लांबी, आम्हाला त्याला आपण वादी म्हणतो, पण शास्त्रीय दृष्टिकोनातून जो शब्द वापरला तर त्याला लांबी म्हणू आपण. तर ती लांबी चांगली मिळाली. त्यामुळे इराण देशामध्ये मागणी चांगल्या प्रकारची आपल्या केळाला मिळाली आणि माल चांगल्या किमतीला तो एक्सपोर्ट झालेला आहे. तर काय रेट न दिलेला आहे सर माल आपला 21 रुपये 30 पैसे आजचा हायेस्ट रेट आहे. आजचा हायेस्ट रेट आपण 21 रुपये 30 पैशांनी दिलेला आहे. आणि जर वातावरण जर बदललं हवेतलं तरी अजून सुद्धा आपल्या मालाला चांगल्या प्रकारचा दर मिळेल आणि दराची वाढीव त्या ठिकाणी आपल्याला किंमत मिळेल अशी आशा आम्ही धरतो. आणि त्या पद्धतीने माझे बंधुराज महेश ढेरे आणि माझे वडील लक्ष्मण ढेरे यांचं खूप मोठं योगदान ह्या केळीच्या लागवडीमध्ये आणि उत्पादन घेण्यामध्ये आहे. आणि ह्या दोघांनीच खऱ्या अर्थानं केळ चांगल्या प्रकारची निर्यातीसाठी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आम्ही सर्वजण आभारी आहोत. रामाबायो ॲग्रोटेकचे आम्ही आभारी आहोत. आणि विक्रम सावंत साहेब यांनी असंच अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उज्ज्वल दिवा आषाढी एकादशी निमित्त असाच सर्व घरांमध्ये उज्ज्वल हो अशी मी त्यांना विनंती करतो. रामकृष्ण हरी. सर, एक तुम्हाला एकादशी दिवशी असा एक शब्द देतो की आज जसा तुमच्या घरामध्ये इराणसाठी माल चाललेला आहे, अशी एकही बाग राहणार नाही की त्या शेतकऱ्याचा माल कॅरेटला जाण्याची वेळ येईल. हा मी आज एकादशीच्या दिवशी शब्द देतो. फक्त त्या शेतकऱ्यांनी प्रत्येकानं विश्वास ठेवून प्रामाणिकपणे कष्ट केलं पाहिजे. धन्यवाद. आम्ही विश्वास ठेवलेला आहे. आज विश्वास तुम्ही ठेवला म्हणून आज एकादशी दिवशी आज माल आपला बॉक्सला चाललेला आहे, निर्यातीला चाललेला इराण देशाला. अशाच आपल्या शेतकरी बंधूंनी प्रत्येक शेतकऱ्यांना विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक शेतकरी बंधूंनी अशी चांगल्या प्रकारची जैविक खतं वापरावीत आणि ह्या खताचा वापर. आणि सर, हा रासायनिक पेक्षा खर्चाचं बजेट कसं आहे? खर्चाचं बजेट कमी आहे. उत्पादन खर्च आपला कमी होतोय आणि गुणवत्ता चांगली मिळते. त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी विक्रम सावंत साहेब यांच्याशी संपर्क साधून मोठ्या प्रमाणात आपण याचं ज्ञान आत्मसात करावं आणि त्या ज्ञानाचा वापर आपल्या शेती उत्पादनासाठी करावा आणि जेणेकरून आपलं भविष्य उज्ज्वल होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज एकादशीचं निमित्त साधून आज आपण शेतकऱ्यांच्या बागेमध्ये माल इराणला एक्सपोर्ट होत आहे, त्यामुळे आपण आज त्यांचा सन्मान करू. खरं विचार करता पाहता पांडुरंग तर पंढरपूरला प्रत्येक जण जातो. खरा पांडुरंग आपल्या घरामध्ये शेतकरी असतो किंवा आई वडील असतात, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. म्हणूनच आपण आज त्यांचा मान सन्मान करूया. या प्लॉटकडे लावल्यापासून महेश ढेरे साहेबांनी लहान मुलाप्रमाणे जपलं या बागेसाठी. त्यांना पहिले 3 महिने खूप त्रास झाला. ज्यावेळेस त्यांची माझी भेट झाली तिथून पुढे त्यांची बाग मार्गी लागली. आज ते समाधानी आहेत, त्यामुळे त्यांचाही आवाज आपण सत्कार करूया. थँक्यू. नाही साहेब
दिवस आहे हे सर्व श्रेय आमचे सावंत साहेब यांच्यामुळे आज हे दिवस आम्हाला पाहायला मिळाले. आणि मी यांनी- तुम्हाला किती वेळेला दिलं तरी तिथून पुढे जे काय कष्ट करायचे ते तुम्ही स्वतः केलेलं आहे. रात्री दिवसाची लाईट नसती, रात्रीची लाईट असते. त्यांनी कंपनीची एवढी हमी दिली की म्हणले नाही रिझल्ट आला तर मी जबाबदार म्हटले. फक्त त्यांना एक शब्द दिलता आपण की साहेब तुम्हाला तेव्हापासून नाही रिझल्ट आम्ही- आला तर त्या बागेची जबाबदारी आपण घेऊया. त्यामुळं- फक्त त्या शब्दावरती त्यांनी आज result बघितला, वापरले. वापरले आणि इथून पुढे कंटिन्यू वापरणार मी. आणि याबद्दल मी सावंत साहेबांचा आणि रामा बायोटेकचा खूप खूप आभारी आहे. महेश ढेरे साहेबांचे बंधुराज हे शिक्षक आहेत, संतोष ढेरे. आज त्यांना सुद्धा बागेमध्ये माल बघून आज आनंद झालेला आहे. आज आपण त्यांचाही सत्कार करूया. अशीच साथ आमची तुमची राहो. नक्की आणि शेवट- शेतकऱ्यांच्या शेवट- जीवनामध्ये असाच उज्ज्वलाचा दिवस येवो. सर एक हीच शब्द ईश्वराच्या आहे प्राप्त असा करतो. की फक्त व्यवहार म्हणून साथ नाही राहणार. नाही त्या जिथं हाक माराल तिथं तुमच्याशी. सर रामा ॲग्रोटेकचं ब्रीद वाक्यच आहे की नाते आणि माती जोडणं, फक्त मातीच जोडायची नाही. रामा ॲग्रोटेकमध्ये नातीही जोडली जातात. आधी नाती आणि नंतर माती. रामा ॲग्रोटेकचं जे काही ब्रीद वाक्य आहे त्या ब्रीद वाक्याप्रमाणे खरोखरच त्यांनी नाती आणि माणसांची माती हे दोन्ही जपायचं काम केलेलं आहे. मातीबरोबर नाती आणि नातीबरोबर माती हे कायम त्यांचं ब्रीद वाक्य असंच चिरकाल टिको अशी मी त्यांच्या कंपनीला सदिच्छा शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत इथं संपवतो. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, राम ॲग्रो बायोटेक या कंपनीमार्फत आमच्या शेतीतल्या केळी उत्पादनासाठी किंवा केळी लागवडीपासून केळी हार्वेस्टिंगपर्यंत छोट्या छोट्या गोष्टीचं जे काय अडचणी येतात त्या अडचणीवर तंतोतंत मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनातून आमच्या शेतीतला माल जो केळीचा आहे तो निर्यात योग्य क्षमतेचा तयार झाला. आणि निर्यात योग्य क्षमतेचा तयार झालेला माल आपल्या बागेतून म्हणजे माहळुंग गावातून तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर महाराष्ट्र या ठिकाणाहून इराण ह्या देशाला निर्यातक्षम माल त्या ठिकाणी तयार होऊन निर्यात होत आहे. निर्यात ह्या देशाला हा माल आपल्याकडून जात आहे आणि सर्व श्रेय हे राम ॲग्रो बायोटेक या कंपनीचं आहे. आणि त्यांचे जे असणारे अधिकारी विक्रम सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाग चांगल्या प्रकारची जोपासली. आमचं कष्ट होतंच पण कष्टाला सुद्धा तंत्रज्ञानाची साथ आवश्यक होती. ती साथ आम्हाला सावंत साहेबांमुळे मिळाली आणि चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची केळ आणि उत्तम दर्जाच्या केळीच्या लांबी मिळाली. लांबी मिळाल्यामुळेच आमचा माल हा निर्यात होऊ शकला. जर लांबी योग्य मिळाली नसती आणि साईज किंवा त्याचा जो आकार आहे तो जर योग्य मिळाला नसता तर आमचा माल निर्यात झाला नसता आणि चांगल्या प्रकारचा दर त्या उत्पादनासाठी मिळाला नसता. तर याचं श्रेय सर्व आम्ही त्या ठिकाणी राम ॲग्रो बायोटेक या कंपनीला देतो. त्याचबरोबर आमचे असणारे वडील लक्ष्मण ढेरे तसेच बंधू महेश ढेरे या दोघांचं श्रेय खूप मोठं आहे. माझा जरी पेशा त्या ठिकाणी नोकरदार असला तरीसुद्धा त्या ठिकाणी खरं श्रेय ह्या दोघांचं आहे. कष्टाचं चीज ह्या दोघांनी केलं आणि मी फक्त त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये निमित्त आहे. धन्यवाद. असंच त्या ठिकाणी राम ॲग्रो बायोटेक यांनी सर्व शेतकऱ्यांना करत राहावं अशी मी त्यांची सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. हार्वेस्टिंग करण्याचं काम चालू आहे म्हणजे आपण त्याला कापणी म्हणतो. ही कापणी करणारी जी काय आपली माणसं आहेत आपले मित्र कंपनी त्या मित्र कंपनी किंवा कर्मचारी यांचा आपण सत्कार करत आहोत. त्यांना आपण शुभेच्छा देत आहोत ह्या कापणीसाठी. कीड या पिकामध्ये जर आपल्या चांगल्या प्रकारे जैविक शेती करून चांगला बदल घडवायचा असेल तर ही राम ॲग्रोटेकची जैविक उत्पादने केळी स्पेशल, बायोसृष्टी, रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रंट, सायझर वापरून आपण बघू शकताय कशा प्रकारे केळीचं उत्पादन निघालेलं आहे.
जसं राम ॲग्रोटेकचं ब्रीदवाक्य आहे की शेती तुमची आणि खात्री आमची, हे आज आम्ही इथं करून दाखवलेलं आहे प्रत्यक्ष प्लॉटमध्ये. आम्ही फक्त नुसतं म्हणतच नाही तर प्रत्यक्षात करूनही दाखवतो. शेतकऱ्यांना जसा ज्यावेळेस सुरुवात केली नव्हती त्यावेळेस शेतकऱ्यांना शब्द दिलता की जर तुमच्या प्लॉटला काय प्रॉब्लेम आला तर ते प्लॉटची जबाबदारी माझी असणार. आज सर प्लॉट कशा प्रकारे हे झालेलं आहे? केळीचं उत्पादन चांगलं उत्तम मिळालेलं आहे. कंपनीचं ब्रीद वाक्याप्रमाणे आम्हाला रिझल्ट आलेला आहे, निकाल आलेला आहे. रामा ॲग्रोटेक कंपनीचं जे काय बायो उत्पादन आहेत ते बायो उत्पादन खरोखरच सर्वोत्कृष्ट आहेत. शेतकऱ्याने आपल्या बांधवाने अशा प्रकारची उत्पादनं वापरून आपल्या शेतीमालाचं उत्पादन चांगल्या प्रकारचं घेण्यात यावं आणि निर्यातक्षम योग्य माल आपण तयार करून आपलं भविष्य उज्ज्वल करावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. आमचा अनुभव स्वतः आम्ही घेतलेला आहे. असाच अनुभव आपल्यालाही येवो आणि आपलं कौटुंबिक जीवन उज्ज्वल हो अशी मी इच्छा व्यक्त करतो. सर मला सांगा, आज तुम्ही रामा ॲग्रोटेकची उत्पादन वापरून समाधानी झाला आहात का? आम्ही आज जो दिवस बघताय, आज आषाढी एकादशी वारीचा उत्पादनं वापरल्यामुळे आम्ही समाधानकारक आहोत. आमच्या मालाला चांगला दर मिळालेला आहे. माल चांगल्या प्रकारचा निर्यात होत आहे आणि सर्व माल उत्तम प्रकारचा तयार झालेला आहे आणि हा माल इराण देशामध्ये जात आहे आणि आपल्या भारतातून निर्यात होणारा माल आहे. त्यामुळं भारतीय असण्यामुळं आपण भारताचा गर्व आहे की आपला शेतीमाल दुसऱ्या देशात जातो. एक वेळ असा होता 72 साली की आपल्याला अमेरिकेकडून गहू आयात करावा लागलेला होता आणि त्या गव्हाच्या बदल्यामध्ये आपण आज निर्यात करतोय. अशाच प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची असणारी शेती उत्पादनं निर्यात होवो अशी मी इच्छा व्यक्त करतो. मी स्वप्नील बाळासाहेब रेडे, मारुंग ढेरेवस्ती श्रीपूर. तसेच मी एक्सपोर्ट बनाना नेचर वन कंपनीकडे काम करत आहे सध्या. तर ह्या पद्धतीने आता आपल्याकडं केळी ही एक्सपोर्ट होत आहे. पहिली ही होत नव्हती पण आता बऱ्यापैकी एक्सपोर्ट होत आहे केळी. तर बघू शकता ही केळीची वादी वगैरे. आता जैविक आपण खत वापरतोय आपण. आज तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाता, एक्सपोर्ट करता, रोज माल काढता. हा जो आज माल आपण बघत आहे तो रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून तयार झालेला माल आहे. हो बरोबर. जैविक उत्पादने वापरून तयार झालेला माल आणि रासायनिक वापरून तयार झालेला माल याच्यामध्ये वादीमध्ये वजनामध्ये काय तुम्हाला किंवा इतर भागामध्ये आणि या भागामध्ये काय फरक जाणवतो का? रासायनिक वापरल्यानंतर जे आपल्याला रिझल्ट भेटतो त्या पद्धतीने भेटत नाही. जैविक पद्धतीने आपण जर यूज केली औषधं तर त्याची वादी, वजन, वेट ही योग्यरित्या येतं. म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास नव्हता की जैविक उत्पादन वापरून की माल एक्सपोर्ट होऊ शकतो. हे आज एक्सपोर्ट करून दाखवून लाईव्ह उदाहरण आहे की जैविक वापरून सुद्धा केळीचा माल एक्सपोर्ट होऊ शकतो. हो, आज आम्ही करून दाखवलं. बरोबर. जैविक न होतं 100% वादीला वगैरे फरक 100% होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याचा खर्च कमी होतोय. हो, खर्च कमी होतो. रासायनिक पेक्षा जैविक मध्ये खर्च कमी होऊन उत्पादन जास्त मिळते. आज तुम्ही बागा काढता त्या बागामध्ये किती लोक जैविक वापरतात किंवा जैविक वापरण्याची संख्या जास्त आहे का कमी आहे? जैविक वापरणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि रासायनिक वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ही का कमी आहे की शेतकऱ्यांना विश्वास नाही की जैविक वापरून माल बाग येऊ शकते चांगल्या प्रकारे. त्यामुळे शेतकरी वापरण्याचं धाडस करत नाही. सर्व बागेला नुकसान झालं तर ते नुकसान मोठ्या प्रमाणात होतं ना, ते भरून निघत नाही. बरोबर आहे. योग्यरित्या जर यूज केलं, टाइम टू टाइम यूज केलं तर ह्याचा रिझल्ट एक नंबर आहे जैविकचा. नेचर वन या कंपनीकडे, एक्सपोर्ट कंपनीकडे काम करणाऱ्या साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की जैविक शेती आणि रासायनिक शेती, त्याबद्दल साहेब मी तुमच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. साहेब, आपण रामा ॲग्रोटेकचे जैविक उत्पादने वापरून आज आपले मनोगत व्यक्त केले. आपल्याला रिझल्ट कसा आला, कशा पद्धतीने आला, कसं वापरलं, याच्याबद्दल तुम्ही आज माहिती दिली. त्याबद्दल रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत मी तुमचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आणि आम्ही पण एक शेतकरी या नात्याने या कंपनीचा आणि सावंत साहेबांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.